झी 24 तास एक पाऊल पुढे. ज्ञानदेवांची एक अप्रतिम ओवी आहे. ऐसे माझे नि नामघोषे, नाही करीत विश्वाची दुःखे, आघवे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. वारीची मध्यवर्ती कल्पना यात आहे. वारी म्हणजे नामस्मरणाचा उद्घोष. पण नामस्मरण म्हणजे नुसतं जय जयराम कृष्ण हरी किंवा ज्ञानोबा माऊली तुकाराम एवढं म्हणणं नव्हे. नामस्मरण याचा अर्थ ते नाम आधी माझं नाम झालं पाहिजे. आपली नामं सामान्य नामं आणि विशेष नामं एवढीच माहिती आहे. पण आपल्या नावाला अध्यात्माची जर बैठक असेल तर ते नामस्मरण होतं. ज्ञानदेवांनी नामस्मरणामध्ये नामाचा अभ्यास सांगितलेला आहे. आणि नामाचा अभ्यास करताना प्रामुख्याने नाम हे बेंबीच्या देठापासून घेतलं पाहिजे. प्रल्हादाने अत्यंत मनापासून नाव घेतलं म्हणून हिरण्यकश्यपू याचा उद्धार झाला. ध्रुवाने आपल्या नामातून अढळ पद मिळवलं. अगदी साधी गोष्ट गोरा कुंभार सुद्धा आपल्या मातीला नाम मानून मातीतून गोरा कुंभारांनी नामस्मरणाचा मार्ग पत्करला. त्यामुळे नाम हा माणसाचा श्वास आहे. नाम या शब्दाच्या उलट जर श्रोते हो आपण पाहिलं तर मना असं होतं. मनाला सांगण्यासाठी आणि मनाला ताजंतवानं ठेवण्यासाठी नाम असावं. नामानी मन शुद्ध होतं, पण त्यापेक्षाही नामाने मन तरतरीत होतं, चुणचुणीत राहतं, संवेदनामय राहतं. काय करावं आणि काय करू नये या द्वंद्वामध्ये कधी सापडत नाही. त्यामुळे जो अस्सल नामी असतो ना, तो कधीही बाकीच्या गोष्टीमध्ये अडकत नाही. कुठल्याही नवसायासांमध्ये तो फिरत नाही. कुठल्याही व्रतांमध्ये सुद्धा तो हिंडत नाही. वारीमध्ये जाणारा वारकरी हा नामाचा खरा सच्चा नामधारक असतो. कारण त्याला नामातून श्रोते हो जो आनंद मिळतो तो शब्दातीत आहे. डोंगराला पावसाचा आनंद व्यक्त करता येत नाही, पण डोंगरावरचे धबधबे व्यक्त करत असतात. पानाला त्याचा सुगंध व्यक्त करता येत नाही, पण पानाच्या खालच्या कळीला मात्र वारा जेव्हा खुलवतो तो आनंद असतो. तसंच जगण्याच्या देठाला जे नाम खुलवतं ते आपल्याला आनंद देतं. म्हणून नामघोषाचं महत्व आहे. ज्ञानोबा तुकोबा आले पुण्यनगरी, आता आसमंत भरेल जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आजच्या आनंदवारी तिथंच थांबूयात. पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.